नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2025च्या आज महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे, जे की आपली सरळ सेवा भरतीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामध्ये येणारी तलाठी भरती असेल, नगर परिषद भरती असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, तसे इतर सरळ सेवा भरती जसे की DMARची भरती असेल, यासाठी देखील हे उपयुक्त ठरणार आहेत. तर चला मग आपण आपल्या करंटच्या क्वेश्चनकडे जाऊया. बघा, आता आपला पहिला क्वेश्चन आजचा काय, पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक कुठे पार पडली आहे? तर बघा, ऑप्शन काय दिले आपल्याला, पुणे, कोलकाता, दिल्ली आणि बेंगलुरू. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. तर पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक कुठे पार पडली? तर पुणे येथे पार पडली आहे बघा. आणि इथे ही पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. काय? तर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. तर चला आपण या ॲनालिसिस समोर डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक पार पडली. किती? 27वी. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली. आणि कधी? तर 22 फेब्रुवारी 2025 रोजी. आणि समोरचं पॉईंट बघा, आता पुण्यामध्ये ही पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. आणि ओव्हरऑल जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 8 वेळा ही परिषद पार पडली आहे. तर किती? महाराष्ट्रात जवळपास 8व्यांदा. आणि याआधी 7 वेळा मग कुठे? तर मुंबई येथे पार पडली बघा. मुंबई येथे 7 वेळा आणि पुणे येथे 1 वेळा, म्हणजे अशी टोटल 8 वेळा ही बैठक काय केली? पार पडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि पुण्यामध्ये काहीतरी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. बघा, आता पश्चिम विभागीय परिषदेमध्ये समाविष्ट राज्य व केंद्रशासित प्रदेश कोणते? बघा आता, तर यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य समाविष्ट आहे, तसेच गोवा समाविष्ट आहे, गुजरात समाविष्ट आहे, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव हे काय? तर यामध्ये समाविष्ट आहेत बघा. तर चला जाऊया आता आपल्या समोरच्या क्वेश्चनकडे. आता समोरचा क्वेश्चन काय आहे बघा आपला, देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन काय दिले आपल्याला, कर्नाटक दिलेला आहे पहिला, दुसरा बिहार, तिसरा महाराष्ट्र आणि चौथं मणिपूर. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, तर मणिपूर. आता मणिपूरमध्ये आपण हा क्वेश्चन करण्यामध्ये कसा, तर मणिपूरमध्ये नुकतेच बघा फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली बघा इथे. आणि इथे जर बघितलं आता आतापर्यंत जवळपास 11 वेळा लागू करण्यात आली. किती? तर 11 वेळा राष्ट्रपती राजवट इथे लागू करण्यात आली. तर चला आपण समोर बघू आता. बघा, कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे बघा. तर इथे लागू करण्याचं कारण काय? तर बघा, मे 2023 पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या 2 समुदायामध्ये काय? तर वार्षिक संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये इथे काय? तर 13 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तर कोणत्या 2 समुदायामध्ये वार्षिक संघर्ष सुरू आहे? मैतेई आणि कुकी. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. मणिपूरमध्ये पहिल्यांदा 1967 मध्ये काय? तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. कधी पहिल्यांदा? तर 1967 मध्ये. आणि देशात आपल्या पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट जर म्हणलं आहे तर कधी? पंजाबमध्ये बघा 1951 मध्ये लागू करण्यात आली. देशात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट कधी? तर 1951ला पंजाबमध्ये. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कुठं? मणिपूरमध्ये 11 वेळा लागू करण्यात आली आहे. आणि हे इम्पॉर्टंट पॉईंट बघा, आता हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर एकही राष्ट्रपती राजवट न लागू झालेले राज्य तर कोणते आहे? छत्तीसगड आणि तेलंगणा हे 2 असे राज्य आहेत बघा. इथे काय? तर एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. आता नेक्स्ट पॉईंट बघा त्याच्यानंतरचा, सर्वात काळ टिकणारी म्हणजे सर्वाधिक जास्त काळ टिकणारी राष्ट्रपती राजवट कुठे? तर जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आली होती. इथे काय? तर सर्वात जास्त काळ राष्ट्रपती राजवट टिकली. जवळपास किती? 6 वर्ष 264 दिवस इथं राष्ट्रपती राजवट चाललेली. आणि कोणत्या कालावधीमध्ये चालली ती? तर 1990 ते 96 मध्ये. बघा, महत्त्वाचे पॉईंट लक्षात. देशात पहिल्यांदा कुठं? तर पंजाबमध्ये. सर्वाधिक वेळा कुठं? तर मणिपूरमध्ये 11 वेळा. आणि एकदाही लागू न झालेले राज्य कोणते? तर छत्तीसगड, तेलंगणा. आणि सर्वात जास्त काळ कुठे टिकली? तर जम्मू काश्मीरमध्ये बघा 6 वर्ष 264 दिवस. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघू आपण आता सर्वात कमी काळ कुठे टिकली. बघा, सर्वात कमी काळ टिकलेली राष्ट्रपती राजवट बघा आता, तर कुठं? बिहार आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये जवळपास फक्त 7 दिवस राष्ट्रपती राजवट चाललेली. किती? फक्त तर 7 दिवस. हे राज्य लक्षात ठेवा. सर्वाधिक आपण बघितलं कुठं? तर जम्मू काश्मीरमध्ये. ते सर्वाधिक कमी काळ कुठं? तर कर्नाटक आणि बिहारमध्ये. इथे फक्त किती? तर 7 दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती. आणि कधी लागू होती? तर कर्नाटकमध्ये 1990ला लागू झाली होती आणि बिहारमध्ये 1995ला.
आता बघा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट, आता महाराष्ट्रात बघितलं आपण तर आतापर्यंत किती, तर 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. कधी कधी तर 1980ला, 2014ला आणि 2019ला इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आतापर्यंत बघितलं आपण देशात राष्ट्रपती राजवट आतापर्यंत किती, जवळपास 135 वेळा लागू करण्यात आली. किती, तर 135 वेळा. आणि एकाच वर्षात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट जर म्हणलं आपण तर 1977 लागू करण्यात आली, जवळपास 14 वेळा. कधी, तर 1977ला किती, तर आपण बघितलं किती, 14 वेळा लागू करण्यात आली होती. त्यामुळे हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. आणि राष्ट्रपती राजवट का चर्चेत आहे, तर नुकतीच आता फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमध्ये लागू करण्यात आली. आणि मणिपूरमध्ये जवळपास सर्वाधिक वेळा म्हणजे किती, तर 11 वेळा लागू करण्यात झालेली आहे. त्यामुळं हा पॉईंट सध्या चर्चेत आहे, त्यामुळं लक्षात ठेवा, यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा आता, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन क्रमांक काय दिले आपल्याला, गोवा, दुसरं दिले उत्तर प्रदेश, तिसरं दिले उत्तराखंड आणि चौथं दिले छत्तीसगड. आता काही म्हणतील गोवा, पण हे काय ऑप्शन चुकीचं आहे. याचं उत्तर काय, तर उत्तराखंड. तर काय विचारलं आहे, स्वातंत्र्यानंतर. गोवा जर बघितलं आपण तर स्वातंत्र्यापूर्वी इथे काय होतं, समान नागरी संहिता लागू करण्यात आली होती. पण आता स्वातंत्र्यानंतर कुठे, तर उत्तराखंडमध्ये. चला आता समोर आपण डिटेलमध्ये बघूच. बघा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे काय, तर देशातील पहिलं राज्य ठरले आहे. आणि आतापर्यंत समान नागरी संहिता लागू असणारे गोवा हे भारतातील काय, तर एकमेव राज्य होते. आणि गोव्यामध्ये कुठं, तर बघा 1867च्या पोर्तुगीज संहितेनुसार गोव्यात समान नागरी संहिता लागू करण्यात आली होती. कधी, 1867च्या काय, तर पोर्तुगीज संहितेनुसार. आणि स्वातंत्र्यानंतर कुठे आता, तर उत्तराखंडमध्ये. बघा, उत्तराखंड सरकारने 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरी संहितेसंबंधी काय, तर तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. बघा, हा पॉईंट लक्षात ठेवा. आता याचे समान नागरी संहितेचे वैशिष्ट्य काय असणार बघा, जे की आपल्या उत्तराखंडमध्ये तर लागू झाली समान नागरी संहिता. याचे वैशिष्ट्य काय असणार आहेत हे बघा. वैशिष्ट्य हे पाठच करून ठेवा, कारण की परीक्षेला आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा, सर्व धर्मातील नागरिकांना हा कायदा असणार आहे, कायदा लागू असणार आहे. कायद्यात बहुपत्नीत्व, बालविवाह बंदी असेल, म्हणजे या कायद्यानुसार बहुपत्नीत्व तसेच बालविवाह बंदी असणार आहे. राज्यघटनेतील कलम 342 आणि 366-25 नुसार बघा, निर्देशित अनुसूचित जमातींना समान नागरी संहिता काय, लागू नाही आहे. कोणाकोणाला लागू नसणार आहे, तर कलम 342 आणि 366-25 नुसार निर्देशित केलेल्या अनुसूचित जमातींना हा काय कायदा लागू नसणार. बघा, त्याच्यानंतर बघा समोरचा पण बघा, सर्व नागरिकांच्या विवाह, घटस्फोट, वारसा, लिव्ह इन आदीबाबत हक्काचे संरक्षण हा कायदा करणार आहे. बघा, विवाहानंतर 60 दिवसात याची म्हणजे विवाहाची नोंदणी करणे काय, हा कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, आणि आपण जर बघितलं भारतीय राज्यघटनेच्या कलम किती, तर कलम 44मध्ये नागरी संहितेची तरतूद आहे. हे आपल्याला सर्वात माहिती आहे. आपण कशा कलम 44मध्ये काय, तर UCCची तरतूद आहे, हे देखील आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. बघा, जाऊया आता समोरच्या पॉईंटकडे. बघा, आता समोरचा क्वेश्चन काय, आता दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्याचे कितवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर कितवे. ऑप्शन क्रमांक 1 दिले आपल्याला 7वे, 2 8वे, 3 9वे, 4 11वे. तर कितवे ऑप्शन क्रमांक 1मध्ये दिले आपल्याला, त्यांचे कितवे महाराष्ट्र राज्याचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून यांची काय, तर नियुक्ती करण्यात आली आहे. तर चला आपण त्यांच्याबद्दल आता समोर डिटेल बघूया. आता बघा, 20 जानेवारी 2024 रोजी दिनेश वाघमारे यांची काय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. बघा, आणि ते महाराष्ट्राचे कितवे, तर ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त असतील. आणि ते 5 वर्षासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. आणि पुनर्नियुक्तीस ते पात्र असणार नाहीत, म्हणजे पुनर्नियुक्तीस ते काय असणार नाहीत, पात्र असणार नाहीत. बघा, आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली, हा डेट पण लक्षात ठेवा. GSमध्ये आपल्याला हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. GS थ्रू हा काय क्वेश्चन विचारला असतं. कधी 26 एप्रिल 1994 रोजी काय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची काय करण्यात आली, तर स्थापना करण्यात आली. तर चला बघूया आपला समोरचा पॉईंट. आता बघा, देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर कोणाची निवड करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला दिनेश कुमार, 2 राहुल त्रिपाठी, 3 ज्ञानेश्वर कुमार आणि 4 काय सदानंद गवई. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3मध्ये. बघा, देशाचे काय आहे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची काय, तर नेमणूक करण्यात आली किंवा निवड करण्यात आली. कोणाची, तर ज्ञानेश्वर कुमार यांची.
बघा त्यांच्याबद्दल समोर डिटेल बघू आपण. बघा 17 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानेश्वर कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ बघा 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. कधीपर्यंत तर 26 जानेवारी 2029 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. बघा पारंपरिक पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त यांचे उत्तराधिकारी हे पुढील सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त असतात. म्हणजे पूर्वी काय व्हायचं बघा, काय व्हायचं, समजा मुख्य निवडणूक आयुक्त हे जर पद रिक्त झालं तर जे मुख्य निवडणूक आयुक्त होणार होते त्याचे न्यायाधीश म्हणजे सध्या जे निवडणूक पॅनल आहे त्या पॅनलमध्ये जो वरिष्ठ अधिकारी असायचा, जो वरिष्ठ व्यक्ती असायचा तो काय व्हायचा तर त्याची डायरेक्ट मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक व्हायची. काय मुख्य निवडणूक आयुक्त. आता 2023नुसार कायद्यानुसार हे चेंजेस करण्यात आले बघा. म्हणजे पूर्वीचं लक्षात ठेवा, पूर्वी काय व्हायचं फक्त समजा मुख्य निवडणूक आयुक्त पद रिक्त झालं तर त्यांच्या निवडणूक पॅनलमधील जो वरिष्ठ अधिकारी आहे तो काय व्हायचा तर मुख्य निवडणूक आयुक्त व्हायचा. आता 2023नुसार चेंजेस करण्यात आले ते समोरच्या पेजवर बघणारच आपण. सध्या तर इथे पॉईंट लक्षात घ्या फक्त. आता निवडणूक आयोगाच्या सदस्याच्या नियुक्तीबाबत नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त झालेले हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहे. म्हणजे नवीन कायदा कधीचा आहे 2023चा. चला आपण डायरेक्ट कायदाच बघून घेऊ. बघा आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा कधी 2023चा नुसार झालेले बदल बघा. आता याच्यात काय बघा, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेली काय असणार आहे तर निवड समिती असणार आहे. आणि निवड समिती काय करेल मग या पॅनलमधून निवडणूक आयुक्ताची निवड करू शकते किंवा इतर व्यक्तीचा विचार करू शकते. कशासाठी मुख्य निवडणूक आयुक्तासाठी. म्हणजे हा पॉईंट लक्षात ठेवायचा. पहिले काय व्हायचं जे वरिष्ठ अधिकारी असायचे ते मुख्य निवडणूक आयुक्त व्हायचे. आता पॅनल ठरवण्यात आलं आहे कोणाकोणाचं. त्यामध्ये असतं पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता. हे तिघा जणांचा पॅनल आहे बघा. आता या पॅनलद्वारे काय केलं जाईल तर त्या पॅनलमधील एखाद्याची निवड केली जाईल किंवा इतर कोणाची निवड केली जाऊ शकते जे की मुख्य निवडणूक आयुक्त होतील. तर हा पॉईंट लक्षात ठेवा आता. आणि पूर्वी काय व्हायचं जे पॅनलमधला त्या निवडणूक आयोगाच्या पॅनलमधला जो वरिष्ठ अधिकारी असायचा तो मुख्य निवडणूक आयुक्त व्हायचा. आता हे पॅनल लक्षात ठेवा. या पॅनलमध्ये कोणकोण सदस्य हे देखील लक्षात ठेवा. पंतप्रधान असतो, कॅबिनेट मंत्री असतो आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो. समोरचा पॉईंट बघा आता. कायद्याच्या कलम 6 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीबाबत ही प्रक्रिया निर्देशित केली आहे. तसेच बघा यांच्यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची काय तर निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा बघा. आता चला जाऊया आता नेक्स्ट पॉईंटकडे. बघा समोरचा क्वेश्चन होता, मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला दिलेले न्यायमूर्ती भूषण गवई, 2 मध्ये दिले अलोक आराधे, इथं आराधे लक्षात ठेवा, 3 मध्ये देवेंद्र उपाध्याय आणि 4 मध्ये आहे न्यायमूर्ती KG बालकृष्ण. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी शपथ घेतली आहे. तर चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आता. बघा न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी 21 जानेवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून काय केले तर शपथ घेतली आहे. आणि त्यांना शपथ कोण दिले तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी त्यांना काय केले तर पदाची शपथ दिली बघा. त्याच्यानंतर बघा त्यांनी देवेंद्र उपाध्याय यांची जागा घेतली. कोणाची तर देवेंद्र उपाध्याय यांची जागा घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाचा थोडा इतिहास बघू आपण आता. बघा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे तर 14 ऑगस्ट 1862 रोजी. कधी 14 ऑगस्ट 1862 रोजी. आता अधिकार क्षेत्र कोणते कोणते आहेत महाराष्ट्र, गोवा, दादर आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव हे काय तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात बघा. हे आता मुख्य खंडपीठ जर बघितलं आपण. आता बघा मुंबईचे मुख्य खंडपीठ कुठे आहे म्हणजे उच्च न्यायालयाचे तो मुंबईचं आहे. आणि इतर खंडपीठे बघा आता इतर आहेत नागपूर, औरंगाबाद जे की आता आपलं छत्रपती संभाजीनगर आहे. हे काय आहेत तर 3 खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. कोणते कोणते नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी बघा. तर पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस आहेत बघा. स्वातंत्र्यानंतर इथे टायपिंग मिस्टेक झाली बघा. पहिले स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती M.C. छागला
हे काय आहेत स्वातंत्र्याचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत। आणि पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश जर बघितलं आपण तर कोण आहेत त्या मंजुळा चेलदुर आहेत। हे कोण आहेत तर पहिल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत। हा मुंबई उच्च न्यायालयाचा इतिहाससुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। GSमध्ये आपल्याला याच्या थ्रू काय विचारला जाऊ शकतो तर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। बघा आता समोरचा क्वेश्चन बघा आता, अनुसूचित जातींच्या म्हणजेच SCच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक दिले आहे आपल्याला 1 मध्ये तेलंगणा, 2 मध्ये कर्नाटक दिले, 3 मध्ये तामिळनाडू दिले आणि 4 मध्ये बिहार दिले। तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तेलंगणा। SCच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तेलंगणा ठरले आहे। चला आता आपण समोर डिटेलमध्ये बघू। बघा अनुसूचित जातींच्या म्हणजे SCच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना यांनी कधी काढली होती तर 14 एप्रिल 2025ला यांनी काय तर अधिसूचना काढली होती बघा। तर बघा कायदा कधीचा आहे तेलंगणा SC म्हणजे आरक्षणाचे तर्कसंगीकरण कायदा कधीचा आहे तर 2025चा आहे बघा। आणि देशात अशी अंमलबजावणी करणारे तेलंगणा या देशातील पहिलेच राज्य ठरले आहे बघा। समोरचा पॉईंट बघा आता, अनुसूचित जातींच्या वर्गीकरणासाठी तेलंगणा सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीन अख्तर कोण तर शमीन अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली काय केला होता तर आयोग स्थापन केला होता बघा। आणि तेलंगणा सरकारने फेब्रुवारी 2025मध्ये आयोगाच्या शिफारशी काय केल्या होत्या तर स्वीकारल्या होत्या। आणि राज्यात जर बघितलं आपण 59 अनुसूचित जाती आहेत, त्यांना नोकरी आणि शिक्षणात असलेल्या 15% आरक्षणाचे 3 गटात वर्गीकरण करण्याची शिफारस आयोगाने केली आहे। म्हणजे 59 अनुसूचित जाती आहेत त्यांचे जे 15% आरक्षण आहे तिथं त्याचं वर्गीकरण किती तर 3 गटामध्ये करण्यात आलं आहे। हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा। चला आता समोरचा क्वेश्चन बघा आता, समोरचा क्वेश्चन काय आहे तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबाबत खालील विधानांचा विचार करा। आणि आपला प्रश्न काय तर कोणते विधाने अयोग्य आहेत तर आपल्याला यापैकी अयोग्य विधाने निवडायचे आहे। तर चला बघूया आपलं पहिलं विधान ते देशाचे 52वे सरन्यायाधीश आहेत, हे विधान बरोबर आहेत। ते सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे तिसरे दलित व्यक्ती आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचे आहे। ते कितवे तर ते दुसरे दलित व्यक्ती आहे बघा सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे। आणि सरन्यायाधीश होणारे पहिले दलित व्यक्ती न्यायमूर्ती KG बालकृष्ण आहेत, हे देखील विधान बरोबर आहे। मग आपल्याला क्वेश्चन काय विचारला आता अयोग्य विधान निवडा, तर उत्तर काय असतं आपण फक्त ब ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे फक्त ब हे विधान काय तर अयोग्य आहे। चला आता समोर डिटेल पॉईंटमध्ये बघू आपण आता। बघा 14 मे 2025 रोजी न्यायमूर्ती गवई यांनी देशाचे कितवे 52वे सरन्यायाधीश म्हणून काय केले तर शपथ घेतली आहे। तसेच न्यायमूर्ती KG बालकृष्ण यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे कितवे तर दुसरे दलित व्यक्ती ठरले आहे, हे सुद्धा IMP पॉईंट आहे। त्याच्यानंतरचा पॉईंट बघा आता, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत, कितवे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा। आणि याआधी कोण कोण होतं तर मग पहिले होते न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि दुसरे होते न्यायमूर्ती बोबडे। आणि हे कितवे आहेत नागपूर बार असोसिएशनचे तर तिसरे सदस्य। आणि दलित व्यक्ती जर म्हणले आपण तर कितवे तर दुसरे व्यक्ती आहे, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। आता समोरचा प्रश्न बघा आता, समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर बघा आपला ऑप्शन क्रमांक काय दिले आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे कन्याकुमारी, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिले आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले गुजरात आणि 4 मध्ये दिले तामिळनाडू। तर याचं उत्तर आहे बघा आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, म्हणजे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठं तर कन्याकुमारी येथे करण्यात आलेलं आहे बघा। तर चला आपण याचे थोडे डिटेल बघू। आता बघितलं आपण पहिल्या जर घटना बघितल्या आपण तर पहिल्या घटनावरती काय तर 100% फिक्स क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे काही महत्त्वाच्या पहिल्या घटना ज्या आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा। आता बघा भारतातील पहिला मधुमेह बायोबँक कुठे उभारण्यात आला आहे तर चेन्नई येथे उभारण्यात आला आहे। भारतातील पहिले वैद्यकीय थीम पार्क बघा कोणतं वेदवन पार्क कुठे तर नोएडा येथे उभारण्यात आलेले आहे। आणि देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन तर कुठे गुजरात येथे उभारण्यात आले आहे। आणि भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश येथे बघा। आणि भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणतं आहे ते अभय प्रभवन कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, हा देखील आहे बघा। हे जे पॉईंट आहेत भारतातील पहिले
हे तुम्ही पाठच करून ठेवायचे. याच्यावर कधी आणि कसं क्वेश्चन विचारला जाईल काय सांगता येत नाही. काय तर भारतातील पहिले मधुमेह बायो बँक कुठं, तर चेन्नई येथे. भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदवन पार्क तर कुठं, नोएडा येथे. देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कुठं, गुजरात येथे. आणि भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभवन तर कुठं, महाराष्ट्रामध्ये. हे पाठच करून ठेवा बघा. आता तर चला आता समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा आता समोरचा क्वेश्चन काय आहे, भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी कोण बनल्या आहेत. पहिल्या महिला बघा, तर त्या कोण बनल्या आहेत, तर त्या बनल्या आहेत दिशा नाईक. बघा आता, तर बघा आता ह्या पहिल्या महिला ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत बघा. त्यामुळे मी काही खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट घेऊन आलो बघा. मनीषा पाधी बघा कोण आहे, भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी कोण, मनीषा पाधी. त्याच्यानंतर बघा गीतिका कौल सियाचीनमध्ये बघा तैनात, इथे थोडं मिस्टेक आहे, सियाचीनमध्ये तैनात होणारी लष्करातील पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहे, तर गीतिका कौल आहेत बघा. त्याच्यानंतर डायना पुंडोले बघा, राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर आहे कोण, तर डायना पुंडोले. बघा लक्षात ठेवा, आपण स्टार्टिंगचं बघितलं कोण, तर काय दिशा नाईक ह्या कोण आहेत, तर भारतातील पहिल्या महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी आहेत कोण, दिशा नाईक. हे बघितलं आपण. त्याच्यानंतर लक्षात ठेवा मनीषा पाधी कोण आहेत, भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी. आणि त्याच्यानंतर गीतिका कौल ह्या कोण येतं, सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिला महिला वैद्यकीय अधिकारी आहे. आणि डायना पुंडोल कोण येतं, राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर आहे ती. तर चला आता समोरचा क्वेश्चन बघूया. आता बघा AI सध्या चर्चेत असल्यामुळे AIवर देखील क्वेश्चन विचारले जातात. AIचा क्वेश्चन बघा आता काय, तर AIची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचे नाव काय आहेत, तर काय आहे तिचे नाव, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3मध्ये आपल्याला बघा माईया हे तिचं नाव आहे. आपण इरा जर बघितला हा तर पहिला AIवर आधारित पहिला काय, तर चित्रपट आहे. हा काय, तर चित्रपट आहे. तर चला आपण AI संबंधी जर चर्चेत असल्यामुळे काय आपण AI संबंधित काही महत्त्वाच्या घटना बघूया. आता AI संबंधी महत्त्वाचे पॉईंट बघा. आता भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर तर कोण आहे, ती काव्या मेहरा आहे बघा. AIच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आपण आता नुकताच बघितला इरा आहे. आणि देशातील पहिले AI युक्त जिल्हा कोणता आहे, तर सिंधुदुर्ग आहे बघा. आणि भारतातील पहिले AI डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय काय, तर भारतातील पहिले AI डेटा बँक. AIमधील ह्या घटना ज्या आहे बघा हे काय करा, तर पाठच करून ठेवा, कारण की AI चर्चा असल्यामुळे यावर क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकणार आहे. आता समोरचा पॉईंट बघा. आता सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते, तर कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑपरेशन कावेरी. हे कशासाठी राबवण्यात आलं होतं, तर सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. इतर महत्त्वाचे काही ऑपरेशन बघू आपण. आता बघा ऑपरेशन वरुणा काय, तर ऑपरेशन वरुणा काय आहे, तर मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन वरुणा हे राबवण्यात आलं होतं. आणि ऑपरेशन दोस्त बघा. आता ऑपरेशन दोस्त काय, भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी होतं कोणतं, तर ऑपरेशन दोस्त. त्याच्यानंतर ऑपरेशन गंगाबादा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी, हे देखील इम्पॉर्टंट आहे बघा. आणि हे परीक्षेला विचारलेलं देखील आहे काय, ऑपरेशन गंगा हे काय, तर युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे करंटचे आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन बघितले. तर याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे आणि तिथे PDF डाउनलोड करायचे आहे, जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या महत्त्वाचे आपले GKचे क्वेश्चन असतील, करंटच्या क्वेश्चन असतील, याच्यात तुम्हाला काय करतील PDF देखील भेटतील आणि लेक्चर देखील भेटतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.